पंढरपुरात कायद्याचं राज्य आहे की माफियांचं? हा प्रश्न आज आम्ही विचारतोय। ज्या महसूल कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जमिनीचा आणि वाळूचा हिशोब असतो तेच कर्मचारी आज जीव मुठीत धरून काम करतायत। वाळू माफियांचं धाडस इतकं वाढलंय की त्यांनी थेट तहसीलदारांच्या उंबरठ्यापर्यंत येऊन कर्मचाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। विठ्ठलाच्या पावन नगरीत वाळू माफियांचा हैदोस थांबायचं नाव घेत नाहीये। पंढरपूरचे मंडल अधिकारी आणि तलाठी आता आक्रमक झाले। कारण सोपं आहे, सुरक्षा नाही तर काम नाही। वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांचा पाठलाग करणं, त्यांच्या गाड्या फोडणं आणि थेट जीवे मारण्याच्या धमक्या देणं हे आता नित्याचंच झालंय। 25 डिसेंबरला सरकारी वाहनावर झालेली दगडफेक असो किंवा 4 मार्चला तलाठ्यांचा झालेला थरारक पाठलाग, या घटनांनी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली आहे। आता प्रश्न उभा राहतोय पोलिसांच्या कार्यक्षमतेवर। जर तहसील कार्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर हे माफिया अजूनही मोकाट कसे? पोलिसांचा धाक फक्त गरीब ड्रायव्हरवरच चालतो का? वाळू माफियांच्या गाड्या अडवताना पोलिसांचे हात का थरथरतात? या माफियांना कुणाचं अभय आहे? जोपर्यंत वरिष्ठांकडून आणि पोलीस विभागाकडून आमच्या जीविताची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूच्या दाढेत जाऊन रात्रीची गस्त घालणार नाही। पंढरपूर शहरामध्ये तहसील ऑफिस आणि पंचायत समितीच्या समोर काही अज्ञात गुन्हेगारी स्वरूपाची लोक किंवा जे तस्कर आहेत, नेहमी खनिज वाहतूक करणारे किंवा उत्खनन करणारे, अशा लोकांनी आमच्या पथकाला अडवून दमदाटी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्यामुळं आम्ही सदरबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलो आहोत। साधारणपणे 20 गाड्या होत्या, 2 व्हीलर होत्या, 1-2 4 व्हीलर होत्या, एक 20 ते 25 लोकांचा जमाव होता। त्याच्यामध्ये तस्करी करणाऱ्या लोकांचाच इंटरेस्ट असतो ना, दुसरं कोण असणार आहे? आणि ह्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्हाला काम बद्दल आंदोलन करावं लागेल। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही ह्या गोष्टींना अवगत करू। हा प्रश्न केवळ एका विभागाचा नाही तर प्रशासनाच्या इब्रतीचा आहे। जर सरकारी कर्मचारी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे पाहायचं? गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार का की आणखी एखाद्या मोठ्या हल्ल्याची वाट पाहिली जाते? अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।